इकडं भारी वाटलं तिकडं भारी वाटलं? तिकडं भारी वाटलं होय. मित्र भेटलं कुठं? राम राम मित्रांनो. तर मित्रांनो, हे आहे आपल्या गावाकडचं आजचं वातावरण. आणि आता सध्याला गल्लीत कोणच उठलेलं नाही, कारण की टायमिंग झालं आहे आता 4:45 आणि वर्कआउटला जायची माझी तयारी चालू आहे. आणि हे तुळशी देवीचं दर्शन घेऊन मी बकेटमध्ये पाणी टाकून, कारण की डोळ्याचा व्यायाम केल्याशिवाय मी वर्कआउटला जात नाही. कारण की ज्यावेळेस आपण डोळे पाण्यात ठेवतो त्यावेळेस डोळे कसलेही गॉगल लागत नाही आणि एकदम असलं फ्रेश वाटते ना. तुम्ही एकदा करून बघा, कमेंटमध्ये मला सांगा. एक नंबर फ्रेश वाटायला लागले. आता पाणी पिऊ आता. चला आता निघत होतो वर्कआउटला. आपल्या इथं काही नव्हतं, सर जी आली ती सासरवाडीचंच आहे. चला आता वापस येऊस तर आपलं गाव जाग झालंय. आता निघून चाललोय आता शेळीचं दूध काढण्यासाठी. आणि दूध एवढं घट्ट असते ना शेळीचं, सगळ्यात चांगलं अजून दूध. कारण की शेळी कशी डायरेक्ट शेंडाच खाते फक्त, बाकीचं काहीच खात नाही. त्यामुळं ही सगळ्यात भारी दूध आहे आणि सगळ्यात घट्ट पण दूध आहे. आणि ही संस्कृतीसाठी दूध असतं. आणि ही जी शेळ्या आहेत ती आहे मावस आत्याचं. कारण की त्यांच्यापाशी 10-15 शेळ्या आहेत आणि सगळ्या शेळ्या दूध देतात. आणि कसं आहे ना, आपण त्यांच्या शेळ्या कधी गावाला जायचं जर म्हणलं तर आपण त्यांच्या शेळ्या सोडून आपण सांभाळतो. बाकीचे कोण नाही सांभाळत, तर आपण आवर्जून सांभाळतो. त्यामुळं त्यांनी आपल्याला कधी बी घेऊन जाऊ दे. कारण की आपण त्यांना अडीअडचणींना कसली परिस्थिती असू दे, आजारी जरी पडले ठीक आहे असू द्या, आम्ही घेऊन जातो आणि दवाखान्याला पाठवतो. त्यामुळं म्हणजे ते टाईम एकदा पैसे दिले तरी घेत नाहीत. रोज घेतलं सर ती पाचते, आपणच काढायचं, आपणच घेऊन जायचं. लई दिवस झालं करमत नव्हतं, 2-3 दिवस झालं ना. करमत पण होतं घरात, दोघंजणच धरून आणल्यासारखं. आंघोळ करून घेतात आता, त्यांना परत आणायला बी जायचं आहे. तर फायनली मित्रांनो, आंघोळ वगैरे करून जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आता आईचा फोन आला होता. आई म्हणजे दुपारची गाडीने बसते म्हणले, त्याच्यातून एक बी तसंच आई पोचन इथं आई आणि संस्कृती. आणि आता शाळेकडे काहीतरी वाचतंय, त्यामुळे आता जाऊन बघतो आता नेमकं काय. नेमकं एक तर संस्कृती 2-3 दिवस झाले शाळेत गेली नाही, कारण की तिच्या आत्याकडे गेली ते. त्यामुळे शाळेचा आणि तिचा काय 2-3 दिवस झाला संपर्कच नाही. चला शाळेत काय होतं आज, गाणे कशाचे होते हे तिथे? शाळेमध्ये गाणे कशाचे होते? गाणे लावून दिलेले रडतात. म्हणजे कविता होत्यात ते होते. तुमच्या शाळेतल्या ह्याला होते का आपल्या अंगणवाडीतल्याला? नवीन आलेत ना पहिलीला. हां, पहिलीपासून होय. ठीक आहे, करा करा जेवण करा.
काय आहे? कोणचा खेळ आहे? चोर का पोलीस? हां अरे ती बॅट बॉल खेळते त्याला येते कॅच. त्याला बॅट बॉल खेळते त्याला येते कॅच. काय रे ते? काय हातातलं ते? अच्छा खेळायला पण आहेत का पाट्या? अरे चांगले टेबल सर साईडला सर ना साईडला सर थोडं मला बघू दे ना तुझ्या. अरे तू सर अरे दिदे तू सर रे मला ती टेबल बघू दे. कधीपासून आणलंय? अरे भारीत रे सगळ्याला प्रत्येक जण. आणि पैसे कुणाकडनं घेतले? अच्छा तुमच्या घरच्याकडनं घेतले का? 300 रुपये. चांगले की रे सोयीपर? नाही बरोबर आहे चांगले सुधारणा होते चांगले. पाणी बिणी बॉटल बिल्टर ठेवता येते. हे दाखव हे त्रिकोण काय? दाखव कसलं आहे ते? दाखव कसलं आहे ते दाखव ना. ते दाखव कसलं आहे ते त्रिकोणाची. हां दाखव ते व्हिडिओ काढते अरे वा एक नंबर. त्याला काय म्हणतात? मला चांगलं हां मला बी सांगता येणार नाही रे. काय तुम्ही सांगा बरं. तेवढं जर सिस्टीम भारी की रे. त्याने बनवलंय कालपासून बनवतोय. चांगले मलाच होते व्हिडिओच करते. मित्रांनो संस्कृती गावावरून आलेली आहे. जे आता 10-15 मिनटात आता आई आणि संस्कृती पोहोचल आता बस स्टॉपवर. आता त्यांनाच आणण्यासाठी चाललो आहे. आता पाऊस पण पडायला चालू झाला आहे. हे बाळ काय म्हणे बाळ? कणीस खायचंय? माहिती दिली आम्हाला. त्याला फोन लावला तू? हां लावायचा? लावता त्याला फोन. इकडं भारी वाटलं तिकडं भारी वाटलं? तिकडं भारी वाटलं होय. खेळायला भेटते म्हणून का? त्याला फोन लावून सांगता लावायचा त्याला फोन. मित्र भेटलं कुठं? अच्छा आत्याकडे आहे. बरं ठीक आहे. त्याला फोन लावता कोणाला. तर फायनली मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला मित्रांनो भेटू अशाही नवीन व्हिडिओमध्ये. चला.